श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जयराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी दिलील खान मेण्यातून खाली उतरला. त्याने पुन्हा हुकूम सोडला, आम्ही कहाणी ऐकणार म्हणावे, आमुचे खुर्सीचा बंदोबस्त करा. कीर्तन चालू असताना एकच धावपळ सुरू झाली. पुढील 8-10 माणसांची हकालपट्टी करून त्या जागी गालीच्या अंथरूण त्यावरती बसायला खुर्ची मांडण्यात आली. जयराम स्वामींनी कीर्तन शांतपणे चालू ठेवले होते. त्यांना दिलील खान हे काय प्रकरण आहे हे ठाऊक नव्हते. दिलील खान अगदी ऐटीत खुर्चीवर येऊन बसला तरी त्याची दखल घेण्याची जयरामांना आवश्यकता नव्हती. जयराम आपल्या नादात कीर्तनात दंग झाले होते. जयराम स्वामींना आता हा सरदार काहीतरी उपद्रव निश्चित करणार या कल्पनेने श्रोत्यांमध्ये एकदम चुळबुळ सुरू झाली. जयराम आपले कीर्तनातच दंग. बोलता बोलता ते म्हणाले, तेव्हा मंडळी, सत्संगाचे एवढे महत्त्व आहे की जो कोणी एक क्षणभर का होईना संतांच्या सहवासात राहील त्यास रामराय हमखास दर्शन देईल. माझे वचनी विश्वास ठेवून संतांचा संग धरा, तुम्हास रामराय जरूर भेटेल. जयरामांचे हे वाक्य पूर्ण होते न होतेच तोच दिलील खान ताडकन उभा राहिला अन म्हणाला, महाराज, मी गेले अर्धा तास तुमच्या सहवासात आहे. आम्हासी सत्संग घडला. आता तुमच्या खुदाचे आम्हास दर्शन घडवा किंवा हा तमाशा खत्म करा. दिलील खानाच्या त्या गर्जनेने सारा श्रोता स्तिमित झाला. असे काही घडणार याची प्रत्येकास कल्पना होती. यातून आपली सुटका कशी करून घ्यावयाची हा स्वार्थी विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता. एरवी त्या सैन्यासह दिलील खानास खत्म करणे त्या समुदायास मुळीच अवघड नव्हते. पण तो श्रोता म्हणजे असंघटित आणि दुबळ्या हिंदू समाजाचे जणू प्रतीक होता. राजेसाहेब, मी संत नाही, मी एक सामान्य कथेकरी. तुम्ही संतांच्या सहवासात राहा, तुम्हाला हमखास रामदर्शन घडेल. जयराम स्वामी मनाचा धीर न सुटू देता नम्रपणे म्हणाले, हा उधारीचा सौदा आम्हास नामंजूर. कोठे संत आहेत ते बोला, आम्ही या घडीला तुमचे संगे येतो. तुमचे वचन साबित करा व आम्हास खुदाचे दर्शन घडवा. रागाने दिलील खान म्हणाला, वेळ आली म्हणजे संत चालत घरी येतात, त्यास शोधावे लागत नाही. संत आपल्या जवळच असतात. आपली पात्रता सिद्ध झाली की ते प्रगट होतात. जयराम स्वामी म्हणाले, काफर कही का, आमची पात्रता ठरवतो. मोरे, यासी आमचे तुरुंगात कैद करा. 8 दिवसांच्या आत जर रामरायाचे दर्शन घडवणाऱ्या संताचे नाम सांगितले नाही तर तुम्हास गोमांस भक्षण करून इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. याद राखा, नाहीतर जान खत्म करू तुमची. दिलील खान संतापून म्हणाला. दिलील खानाने सोडलेल्या हुकुमानुसार जयराम स्वामींना पकडून नेण्यात आले. लोक मुकस्तंभासारखे हा सारा प्रकार पाहत राहिले. कुणाला याची चीड आली नाही, कुणाला संताप नाही, कुणाचा काही विरोध नाही. सारे लोक आपापल्या घरी बायकासारखे परतले. इकडे जयराम स्वामी किल्ल्यातील तुरुंगात काळ कंठू लागले. त्यांची ईश्वरावर निष्ठा होती व या प्रसंगातून आपण सुखरूप बाहेर पडू असा भरोसा होता. त्यांचे चित्त शांत व स्थिर होते. त्यांच्या दृष्टीने तो तुरुंग नव्हताच, भगवंताचे अनुसंधान करण्याची ती एक संधी होती. त्यांना हवासा एकांत जणू लाभला होता. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. तुरुंगातील त्या भिंतीचा भेद करून ही घनगंभीर अभय प्रदान करणारी वीरवाणी जयराम स्वामींच्या कानी पडली अन जयराम स्वामी आनंदाने अक्षरशः नाचू लागले. त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही.
दिलील खानाचा अंतकाळ जवळ आला म्हणून विनाशकाले त्यास आपणास पकडून ठेवण्याची विपरीत बुद्धी झाली असली पाहिजे असे त्यांना मनोमन वाटू लागले. मात्र खोली बंदिस्त असल्याने अन त्यास एक पण खिडकी नसल्याने समर्थ नेमके कुठे आले असावेत व कुणाबरोबर कसे आले असावेत याचा त्यांना अंदाज लागणे शक्य नव्हते. तो श्लोक व आवाज मात्र त्यांनी निशंकपणे ओळखला होता. इकडे समर्थ, कल्याण, उद्धव, दिवाकर, वेणास्वामी, अक्कास्वामी, अंबिकाबाई, मुसळराम ही सारी मंडळी संचार करीत करीत मिरजेत आली. मिरज नगरीवर पसरलेली शोककळा समर्थांच्या ध्यानी आली. त्यांनी चौकशी केली असता दिलील खानाचे सारे वृत्त त्यांना समजले. आश्चर्याने समर्थ म्हणाले, "अरे, यापूर्वी गावाबाहेर हनुमान मंदिरात सुरू केलेला आखाडा बंद पडला की काय? एवढे निमूटपणे तुम्ही लोक अन्याय सहन कसे करता?" "महाराज, ती व्यायामशाळा दिलील खानाने केव्हाच पाडली." एकाने भीतच हे वर्तमान समर्थांच्या कानी घातले. "ठीक आहे, आम्ही खानास भेटतो, प्रेमाने त्याचे मन वळवतो. आम्हास भरोसा वाटतो की खान आम्हास वळेल." असे म्हणून समर्थ आपला सर्व परिवार घेऊन किल्ल्याच्या दिशेने निघाले. वेणाबाईंना कधी एकदा घरी जाऊन सासूसासऱ्यांना भेटीन असे झाले होते, पण समर्थांच्या पुढे तो विषय काढायला भीत होती. तिच्या मनातील चुळबुळ समर्थांच्या ध्यानी आली होती, परंतु आधी एक नाट्य त्यांना घडवायचे होते. दिलील खानाच्या वाड्याभोवती एक श्लोक मोठ्याने म्हणूनही खान जागा होत नाही हे पाहून समर्थांनी पुन्हा मोठ्याने श्लोक म्हटला. "असो साधक हो, आम्हास रामाचे दर्शन घडवा, आम्ही तात्काळ जयराम महाराजांना सोडू," असे दिलील खान समर्थांना म्हणाला. यावर समर्थांनी मंद स्मित करीत कोणती लीला केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.